वडगाव निंबाळकर जिल्हा परिषद गटातनं रोहिणी संदीप कदम ढोले या भगिनीला आपण उमेदवारी दिलेली आहे। त्यांना त्या सुशिक्षित आहेत, त्या BSc BEd MEd GD CNA PhD एवढं आहे। माझं आणि सुनेत्राचं सगळं एकत्र केलं शिक्षण त्याच्यात दुप्पट हिंद शिक्षण काय करायचं ते आपल्या तालुक्याला उपयोगी पडावं म्हणून आपण रोहिणीताईंना उमेदवारी दिली। पण याच्यात पण काही चांगल्या भगिनींना थांबावं लागलं ही गोष्ट खरी आहे, पण ठीक आहे आपण इतर ठिकाणी त्यांना संधी देऊ। आपल्याकडे नंतर खरेदी विक्री संघ, दूध संघ, मार्केट कमिट्या या वेगवेगळ्या अनेक संस्था, बारामती बँक, PDCC बँक अशा खूप काही संस्था आपल्याकडे, आणि त्या संस्थेत तर काही जास्त नमस्कार चमत्कार करावाच लागत नाही, तिथं बिनविरोधच असतं। इथं तरी नमस्कार ह्याच्या घरी जा त्याच्या घरी जा सारखा हात हे करावं लागतंय, म्हणजे तो त्यांना मान दिलाच पाहिजे, कारण ते मतदार आज आहे। कार्यकर्त्याला मान आणि तिथल्या प्रमुखांना मान आणि मतदारांना मान देणं हे उमेदवारांचं कामच आहे, त्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही। त्याचबरोबर त्यांच्या जोडीला मोरगाव पंचायत समितीतनं बाबा चोरमले याला आपण उमेदवारी दिलेली आहे। हा BE सिव्हिल आहे, इंजिनियर आहे, आणि मी यावेळेस उमेदवार देत असताना जास्तीत जास्त प्रयत्न केलेले आहे, कॉन्ट्रॅक्टर लोकांना मी उमेदवारी दिलेले नाही। मी नेहमी सांगायचो एक तर कॉन्ट्रॅक्टर की करा किंवा पुढारपण करा, त्याच्यामुळं त्या पद्धतीनं आपण केलेलं आहे। त्यामध्ये इथं पण मारुतीच ना माणिक काळे किंवा आणखीन बरेच जण इच्छुक होते, ते पण जरा नाराज झालेत की बाबाला तिकडे उमेदवारी दिली आणि आमचा विचार केला नाही। तसं नाहीये, पुढं इतरांचा पण विचार करू। तिथं वडगाव निंबाळकर पंचायत समितीमध्ये TYBA झालेले जितेंद्र भगवान पवार त्यांना उमेदवारी दिलेली आहे। एखादा तरी पवार पाहिजे म्हणून त्याला शोधलं।